जय श्री कृष्ण. आपण बघत आहोत की गोकुळ कसं होतं. तर गोकुळ हे जेव्हा कृष्णाचा जन्म झाला तेव्हा नंदबाबा आपल्या बाळाचं रक्षण करण्यासाठी त्याला यमुनेतून वाट काढत भर पावसामध्ये डोक्यावर टोपली घेऊन ते गोकुळात घेऊन आले. गोकुळ तसं खूप सुंदर शहर होतं, खूप छान होतं. असे 17-18 गोकुळ होते, वज्रभूमी होती. आणि त्या गोकुळामध्ये कृष्ण खूप अगदी लाडात कोडात वाढलेला होता. यशोदामाई म्हणजे त्याची खूप लाड करत होती. असा हा कृष्ण म्हणजे त्याचं सौंदर्यच असं होतं की तो सगळ्यांना आकर्षण करून घेत होता, खेचून घेत होता. आणि अशा या कृष्णाचं नामकरण विधी झाला. तो पण गोठ्यात करावा लागला, कारण की आकाशवाणी झाली होती आणि त्या आकाशवाणीमध्ये सांगितलं होतं की हे कंसा, दृष्ट कंसा, तुझा शत्रू हा नांदत आहे, गोकुळात नांदत आहे. आणि मग तेव्हापासूनच कंसाने या गोकुळाला कृष्णाला मारण्यासाठी कितीतरी असुर पाठवले. अगासूर, बकासूर, वगासूर, वृत्रासूर. पण सगळ्यांना कृष्ण आणि बलरामाने ठार केले. असा हा कृष्ण लहानपणापासून जन्मता असतानाच पाळण्यात असतानाच त्याच्यावर असुरांनी खूप आक्रमण केले. आणि या कृष्णाने सगळ्यांना उत्तरं दिली. आणि मग असे गोड कौतुक रांगत खूप गोकुळ खूप छान होतं. दही दुधाने समृद्ध होतं. कृष्णाच्याच घरी, नंदबाबाच्याच घरी मोठ्या गोठा होता. त्याच्यामध्ये कितीतरी 1000 गायी होत्या. आणि तिथे यशोदा माता घरीच सगळं दही, दूध, तूप, लोणी पाहत होती, काढत होती. आणि कृष्ण हा आपल्या सवंगड्यासोबत आजूबाजूला पण जात होता आणि त्याच्या कृष्णलीला करत होता. असा हा कृष्ण नंतर मग थोडा मोठा झाला. आणि मोठा झाल्यानंतर मग त्याची गोपदीक्षा त्याला देण्यात आली. आणि मग गोपदीक्षा दिल्यानंतर मग गायी चारण्यासाठी त्यांना पाठवण्यात आले. तर जेव्हा त्यांना वनात पाठवण्यात आले गायी चारण्यास, तेव्हा हे सगळे आपल्या सवंगड्याला घेऊन वेश घालून आणि खूप वनामध्ये मजा करत होते. मुलं सगळे विटी दांडू खेळ, पाट्या, सगळे खेळ खेळत होते. आणि तिथे सगळे मिळून गोपालकाला करत होते, खात होते, यमुनेमध्ये डुबक्या मारत होते आणि खूप असा आनंद घेत होते. आणि जेव्हा कान्हा मुरली वाजवत होता तेव्हा त्या मुरलीच्या आवाजाने सगळ्या गायी अगदी तल्लीन होत होत्या. आणि असा हा मुरली वाजवत असताना राधाही आली. आणि राधेने सांगितलं की हे कान्हा, तुझी मुरली म्हणजे बासरी मला सैरभैर करते. आणि ते बासरीचा आवाज आला का सगळ्या गोपी, राधा सगळ्या धावत येत होत्या. आणि राधा येते आणि ती त्या कृष्णाला स्पर्श करते, त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवते आणि ते हात घेऊन आपल्या डोक्यावर अशी मोडते आणि त्याची इडापिडा म्हणजे त्याची नजर काढते. असा हा सुंदर कृष्ण, सर्वांना आकर्षण घेणारा. आणि राधा माहिती आहे का, ही कृष्णापेक्षा मोठी होती. तर अशी ही राधा, रायन गोपाची श्री राधा, ही आपल्या मामाच्या गावातून आलेली राधा, मुरलीच्या आवाजाने सैरभैर झालेली धावत तिच्या स्पर्शात कानाला आपल्या दोघी मातांचे स्पर्श, आपल्या बहिणीचा स्पर्श आणि असं अजून खूप कितीतरी होते. तर तिने सांगितलं की राधा म्हणजे काय, तर रा म्हणजे मोक्ष आणि धा म्हणजे लाभो, मोक्ष लाभो, अशी ही राधा. आणि जेव्हा स्पर्श त्याचा, राधेचा स्पर्श जेव्हा कानाला झाला तेव्हा कानाला ती परत जाताना असं वाटलं की आपला एक देहच जातो आहे की काय, म्हणजे एवढं एक जीव एक तन्मन होय असं यांचं निरागस, निष्पाप आणि आई आणि बहिणीच्या सारखं प्रेम होतं. असे हे राधा आणि कृष्ण. म्हणूनच रा म्हणजे लाभो, मिळो, आणि धा म्हणजे मोक्ष, तर आम्हाला मोक्ष मिळो, असा या राधाचा. म्हणून आपण
म्हणताना राधे कृष्ण गोपाल कृष्ण राधे कृष्ण गोपाल कृष्ण असं आपण जप करत असतो. तर राधेचा असा हा खूप